नमस्कार. विद्युता किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत हेल्दी मिक्स व्हेज पुलाव. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे मटार, गाजर, कॉर्न, ब्रोकोली अशा सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून बारीक कापून तयार ठेवल्या आहेत. आता आपण गॅस सुरू करून त्यावर कुकर गरम करायला ठेवूया. कुकर गरम झाल्यावर त्यात आपण 3 चमचे तेल घालूया. तेल छान गरम झाल्यावर त्यात जिरे टाकूया आणि तमालपत्र, लवंग आणि दालचिनी टाकूया. त्यामुळे पुलावला छान सुगंध आणि चव येते. आता पुढे आपण बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो कुकरमध्ये घालूया. त्याचबरोबर आपण आधी कट करून ठेवलेल्या मिक्स भाज्या गाजर, कॉर्न, ब्रोकोली, मटार या सगळ्या भाज्या त्यात ॲड करूया. आता त्यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आणि सगळं मिश्रण छानपैकी मिक्स करून घेऊया. यानंतर कुकरचं झाकण ठेवून भाज्या साधारण 5 मिनटं वाफवून घेऊया. भाज्या छान वाफल्यानंतर त्यात हळद पावडर, लाल तिखट आणि पुलाव मसाला घालूया. मी इथे एव्हरेस्ट पुलाव मसाला वापरते, पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही मसाला वापरू शकता. हे सगळं मिश्रण नीट एकजीव करून घेऊया. त्यानंतर 1 पेला स्वच्छ धुवून घेतलेला बारीक तांदूळ आपण त्यात घालूया. सगळ्या भाज्यांमध्ये तांदूळ चांगला एकजीव करून घेऊया. तांदूळ छान एकजीव झाल्यानंतर त्यात आपण 2.5 पेले पाणी घालणार आहोत. जसं की तुम्ही इथे बघू शकता, भाज्यांचा सुंदर असा रंग इथे आलेला आहे. छान असा रंग इथे तुम्हाला दिसतोय. तर आपण हे चांगलं एकजीव करून घेऊया आणि यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. पुलाव छान चविष्ट होण्यासाठी यात मी अर्धा लिंबू पिळून घेतला आहे. लिंबू पिळून झाल्यानंतर त्यात मी 1 चमचा साजूक तूप घातले. साजूक तूप घालून झाल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपण याला 3 शिट्ट्या करून घेऊया. तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपला पुलाव छान तयार होईल. आता या पुलावासोबत आपण झटपट बुंदीचं रायतं बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी 3 चमचे दही घेतलं आहे. त्यात थोडंसं पाणी घालून दही छानपैकी स्मूथ होईपर्यंत ढवळून घेतलं आहे. आता त्यात चवीनुसार मीठ, चाट मसाला, काळी मिरी पावडर, साखर, बुंदी घालून हे मिश्रण चांगलं ढवळून घेऊया. शेवटी वरून थोडंसं लाल तिखट आणि थोडी बुंदी घालून त्याला छान गार्निश करूया. असं आपलं मस्त आणि चविष्ट बुंदी रायतं तयार आहे. गरमागरम मिक्स व्हेज पुलावसोबत सर्व करा आणि आनंद घ्या. आता कुकर छान थंड झाला आहे, तर आपण त्याचं झाकण उघडूया. वा, तुम्ही बघू शकता आपला मिक्स व्हेज पुलाव किती सुंदर आणि मोकळा शिजला आहे. सगळ्या भाज्या अगदी छान वर आलेल्या आहेत आणि खूपच टेम्पटिंग दिसत आहे. आता हा पुलाव एका ताटात सर्व करून घेऊया आणि
ताजी कोथिंबीर घालून छानपैकी गार्निश करूया. असा आपला गरमागरम चविष्ट मिक्स व्हेज पुलाव तयार आहे. या पुलावासोबत तुम्ही बनवलेलं बुंदीचं रायतं सर्व करा आणि विकेंडला घरीच हा मस्त कॉम्बो नक्की ट्राय करा. खूप सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे. नक्की करून बघा आणि एन्जॉय करा. आणि हो, हा माझा नवीन चॅनल आहे आणि ही माझी पहिली रेसिपी आहे. म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.